हॅलो. ह्या गार्डनमध्ये इतकं बरं वाटतं आहे ना मला, काय सांगू तुम्हाला. खूप ह्यूज गार्डन आहे ही आणि फिरायलाही खूप मज्जा येते. तर त्यामुळे मला ना इथे 2-3 व्हिडिओ बनवायचे वाटले. खूप छान वाटतं इथे व्हिडिओ करायलाही आणि तुमच्याशी शेअर करायला की कसं वाटतं आहे म्हणून. तर इथे एक ना आता फूल पडलं खाली, थांबा. खूप छान आहे हे फूल. आय्या, व्हाईट कलर फ्लावर. सी, कुठलं फ्लावर आहे हे. किती छान वाटतात ना ही जंगली फुलं सुद्धा. इथे वरती पण खूप छान छान फुलं आलीत, बघायची. हे बघा, है ना. खूप छान वाटतं हे बघायला. म्हणजे मन कसं असं प्रसन्न होतं खरंच. झाडं म्हणतात ना, बोलतं. मित्र आहे हे आपलं, खरोखर मित्र आहेत ही सगळी आपली. खरंच खूप छान आहे. जर इथे आपण रोज आलो आणि झाडांशी बोललो ना, तर खरोखर त्यांनाही वाटेल की ही आज का नाही आली बाबा. असं असतं. मला लहानपणापासून माहिती आहे हे. मला सांगितलं माझ्या आईने की असं असतं म्हणून. तेही बोलतात, त्यांना कळतं सगळं. आपल्या भावना कळतात, आपली सुख दुःख सगळी आपण त्यांच्याशी शेअर करू शकतो, माहिती आहे. एक असं झाड, म्हणजे कुठलंही झाड असं पकडायचं आणि त्याच्याशी रोज बोला, तुम्ही रोज बोला. खरोखर त्यांना संवेदना असतात. मला करायचं आहे हे. काय आहे शेवटी, म्हणजे असं म्हणतात ना, मनातलं सांगायला किंवा बोलायला कोण नसलं ना, तर असे मित्र करावे. खूप छान असतात ते. म्हणजे आपल्या बायकांना कशी सवय असते खूप बोलायचं 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 बोलायचं. ऐकणारं पण पाहिजे ना कोणीतरी. हे बिचारे ऐकतच राहतील ऐकतच राहतील. ओके, आज मी एक विषय घेऊन आले आत्ता. म्हणजे मला असं वाटतं बोलावं असं ह्या विषयावर. आजकाल मुलांचं खूप म्हणजे म्हणतात ना, खूप मोठी समस्या झाली आहे की मुलांना 1000 क्लास. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे मुलांचे भरपूर क्लासेस. तरीसुद्धा मुलांचे मार्क कमी येतात. पण तुम्ही मार्कांकडे बघू नका हो. अभ्यास हेच सगळं नाही आहे आणि अभ्यासही सगळं आहे. त्यांचे टॅलेंट दुसरंही काही असू शकतं. पण काही काही मुलं ना हुशार असतात पण ती लक्ष देत नाही. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, कॉन्सन्ट्रेशन हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. तर कॉन्सन्ट्रेशन खूप सारे टेक्निक्स आहेत आणि त्यासाठी ना भरपूर पैसे घेतले जातात मार्केटमध्ये. म्हणजे म्हणतात ना की आम्ही कॉन्सन्ट्रेशन मुलांचं तुमच्या देऊ, पण दर महिन्याला तुम्हाला त्याच्यासाठी 5,000 रुपये भरावे लागतील. किंवा वी हॅव पॅकेज. ते पॅकेज घ्या आणि तुम्ही बघा 6 महिन्यामध्ये काय रिझल्ट येतो ते. पण म्हणजे कशासाठी. थोडासा वेळ काढला ना तर आपण घरीच हे सगळं करू शकतो. काहीच करायचं नाही आहे. फक्त रोज 10 मिनटं 10 मिनटं झोपायच्या आधी मुलांकडनं ओंकार करून घ्या. ओंकार. ओंकार काय आहे. ओंकार म्हणजे अ उ अँड मा. व्हॉट इज ओंकार. अ उ अँड मा. म्हणजे अ जो आहे तो आपला ब्रह्मा आहे. ओ ओ विष्णू आणि म शंकर. ह्या 3 गोष्टी जेव्हा एकत्र होतात ना, त्यावेळेला ब्रेन कॉन्सन्ट्रेशन, ब्रेनचे जे न्यूरॉन्स आहेत ते जबरदस्त ॲक्टिव्ह होतात आणि ते इतके सलग काम करायला लागतात ना. तुम्हाला बघा तुम्ही रिझल्ट. रोज तुम्ही स्वतःसुद्धा सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी 15 मिनटं ओंकार करा. पण सांगितल्याप्रमाणे अ उ और मा, नॉट ओम. अ उ और मा. अ पोटातून काढायचा आहे. उ तो छातीतून आणि म हा तुमच्या डोक्यात भिनला पाहिजे. हे तुम्ही करून बघा. तुम्हाला झोप येत नसेल, स्लिपिंग पिल्सही बंद होते. आता तुम्हाला माहिती आहे का, हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम झाला आहे, झोप न येणे. कारण आपण एवढे मोबाईलच्या सानिध्यात असतो ना. आता मी सुद्धा मोबाईल धरला आहे बघा. एवढे मोबाईलच्या सानिध्यात असतो की आपल्याला म्हणतात ना की त्याच्याशिवाय एक क्षणही चैन नाही पडत. पण मी सांगते तुम्हाला, तो गरज असेल तेव्हाच त्याला हातात घ्या. कारण ह्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत अतिशय वाईट आहेत. इवन रोज जे कम्प्युटरवर कामं करतात त्यांना त्या व्हायब्रेशन पायीच त्यांची डोकी अशी म्हणजे ना
रागीट झाली आहेत एकदम, हल्ली आहेत अक्षरशः ती लोक. तर त्यांच्यासाठी हे खूप बेनिफिशियल आहे. आणि मुलांना तर ट्रेमेंडस इफेक्ट आहे. आणि खूप साऱ्या कॉन्सन्ट्रेशन टेक्निक्स आहेत. आणि खूप अशा टेक्निक आहेत ज्याने मुलं म्हणजे शांत होतील. शांत इन द सेन्स म्हणजे गुळाचा गणपती नाही हो, पण अशी छान होतील मुलं, समजदार. किंवा म्युच्युअलिझम हा खूप लॅकिंग आहे हल्ली मुलांमध्ये. आणि सहज सगळं प्राप्त होतं आहे. तर म्युच्युअलिझम, म्युच्युअल अंडरस्टँडिंग सगळ्यासाठी एकच उत्तर आहे, ओमकार. उ और मा ह्या तीनचा उच्चार केल्यानंतर जो मिरॅकल बघायला मिळेल एका दिवसात, नॉट इन अ वन डे, त्याचा बेनिफिट तुम्हाला कन्सिस्टंट राहूनच कळणार. पण जेव्हा कळेल त्यावेळेला जग बदललेलं असेल. तुम्ही करून पहा हे. आणि मुलांना जास्त बर्डन देऊ नका हो. त्याची हॉबी बघा काय आहे, हॉबीप्रमाणेच त्याला क्लासला घाला. नाहीतर त्याला हा क्लास, प्रोनाऊन्सिएशन क्लास, मग काय तो ह्याचा आजकाल निघाला आहे वेदिक मॅथ्स, मग त्याच्यानंतर स्विमिंग, तर त्याची त्यामुळे आणि ट्युशन क्लास रोजचा. त्यामुळे थोडं धीराने ट्युशन क्लास पण मला तर वाटतं 7वीपर्यंत तुम्ही शिकवू शकता मुलाला. जर थरोली रोज त्याचा अभ्यास बघितला ना, कोणालाही ट्युशनची गरज नाही लागणार. हां, ज्यांचे आईवडील ज्यांना कळत नाही आहे त्यांनी लावला, इट्स ओके, ते पण लावायलाच नको. तुम्ही आन्सर टीचरला क्वेश्चन करू शकता की माझा मुलगा का शिकत नाही आहे, का माझ्या मुलाला हे अमकं येत का नाही आहे. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे टीचरला विचारायचा. पण आजकाल पॅरेंट्स काय करतात, टीचरला विचारतच नाही कोणीच. त्यामुळे टीचरला इझी झालेलं आहे, आलं तर आलं, नाही तर नाही. पण असं करू नका तुम्ही प्लीज. तुम्ही टीचरला विचारा की माझ्या मुलाला काय येत नाही आहे. टीचर म्हणते हे वीक आहे, बट वाय ही इज वीक. तुम्ही टीचरला विचारा हे की तो मुलगा वीक काय आहे. तुम्ही वाय यू डू नॉट हॅव दिस टेक्निक्स, की माझ्या मुलाला तुम्ही शिकवू शकता. तुमच्याकडे का नाही आहेत ह्या टेक्निक, का आम्हाला ट्युशनला घालावं लागतं आहे. हे बघा, ट्युशन ही एक फॅशन झालेली आहे, कळलं का. माझा मुलगा जातो मग दुसऱ्याचा जातो मग माझा गेलाच पाहिजे. डोंट डू दॅट. त्याच्या हॉबीसाठी त्याला वेळ ठेवा की त्याला काय आवडतं आहे, त्या क्लासला त्याला घाला. त्याला गाणी आवडतात का, त्याला एखादं वाद्य आवडतं का, तर त्याप्रमाणे त्याला तुम्ही त्या क्लासला घाला. ना की कुठेही आपलं घातलं करून काय मजा नाही त्याच्यामध्ये. मला एकच सांगायचं आहे, जर मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे किंवा मुलांना काय हवं ते प्राप्त करून द्यायचं आहे, ओमकार हा एक खूप सुंदर मार्ग आहे. तर आता आपण 1 मिनटं मी तुम्हाला ओमकार करून दाखवते. डोळे मिटायचे. मी आता उभी आहे, पण तुम्ही जेव्हाही करा तेव्हा हातपाय धुवा स्वच्छ, देवाचं नाव घ्या आणि त्यानंतर तिथे बसा, स्वच्छ जागेवर बसा आणि पूर्व पश्चिम बसा. आणि त्यानंतर दोन्ही हातांच्या अशा ध्यान मुद्रा घ्यायच्यात. ही ध्यान मुद्रा, ही अशी, आणि असे हात ठेवायचे, असे नाही ठेवायचे, असे. ओके, ही ध्यान मुद्रा घ्या आणि त्यानंतर डोळे मिटून एक लांब श्वास घ्या. एक लंबी गहरी सांस ले, छोड़े, ओमकार शुरू करे. बघा, एवढंच केलं तर मला किती शांत वाटतंय. असं वाटतं आजूबाजूला सगळं शांत झालं.
तुम्ही विचार करा तर तुम्ही 15 मिनटं हे कराल तर काय वाटेल आणि ह्याचे बेनिफिट्स किती मिळतील तुम्हाला. ओमकार जरूर करा, मुलांकडनंही करून घ्या. आपल्यासाठीही खूप छान आहे आणि मुलांसाठी तर खूपच बेनिफिशियल आहे. ओके, चलो बाय.